नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्व ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती आता आपल्या समोर आलेली आहे. ती म्हणजे एसबीआय क्लर्कचं नोटिफिकेशन. तर एसबीआय क्लर्कचं नोटिफिकेशन नुकतंच जाहीर झालेलं आहे. याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्या 5180 सध्या जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये वाढू सुद्धा शकतात आणखी. आणि याची जी फॉर्म भरण्याची डेट आहे ती 6 ऑगस्ट पासून तर 26 ऑगस्ट पर्यंत आपण याचे फॉर्म भरू शकतो. यामध्ये आपल्यासाठी महत्वाची बाब अशी आहे की 5180च्या जागा आहे. त्यामध्ये जर आपण स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सर्वात जास्त जागा आपल्या महाराष्ट्रासाठी याच्यामध्ये तुम्हाला दिसून पडतील टोटलमध्ये. तर त्या आहेत 476. म्हणजे अदर स्टेटच्या कंपॅरिझन मध्ये आपल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त जागा इथं आपल्याला दिसत आहे. समजा सेकंड नंबरवर इथे 514 दिसत आहे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये. आणि सेकंड नंबरवर आहे आपल्या महाराष्ट्राच्या. किती आहे? 476. हे कॅटेगरी वाईज इकडे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आणि एक अपडेट महत्वाचं या याच्यामध्ये जे आलेलं आहे ते म्हणजे असं की इथे जे आहे आपल्याला आपल्या स्टेटमधूनच फॉर्म भरायचा असतो. बट काही मुलं जे आहे समजा ज्या स्टेटमध्ये जागा जास्त आहे तिकडे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी एक अपडेट असं झालेलं आहे की यांनी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून ऍड केलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे आता जर कोणी विद्यार्थी अदर स्टेटमध्ये फॉर्म भरते तर त्याला जे आहे हे टेस्ट ऍडेड द्यावी लागेल. म्हणजे हे महत्वाचं अपडेट आहे. याच्या आधी हे असं नव्हतं. म्हणजे ज्याला 10वी आणि 12वी मध्ये जसं महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे तर 10वी 12वीच्या याच्यावर त्याला मराठी राहतेच. ठीक आहे. बट जर समजा युपीचा मुलगा किंवा एमपीचा मुलगा महाराष्ट्रातून फॉर्म भरत असेल तर त्याच्या याच्यावर मराठी राहणार नाही. तर त्याला जे आहे ही सेपरेट एक वेगळी टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यात नॉन वर्बल टेस्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप नाही, तुम्हाला रिटर्न पण करावं लागेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे नंबर ऑफ पॅसेजेस, 3 पॅसेजेस. म्हणजे तुम्हाला पॅसेज रीड करून मराठीमध्ये क्वेश्चन आन्सर करणं आहे. आणि त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह पण आहे, म्हणजे लिहायचं पण आहे. बट ही टेस्ट कोणासाठी आहे? जो महाराष्ट्रातला विद्यार्थी नाही आहे किंवा ज्याला मराठी येत नाही किंवा ज्याला म्हणू आपण 10वी 12वीच्या ज्याच्या सर्टिफिकेटवर नाही आहे. बट जर ऑलरेडी महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे आणि 10th आणि 12th मध्ये त्याला जर मराठी सब्जेक्ट होता तर मग ही टेस्ट त्याला द्यायची नाही आहे. दिस वॉज अ इम्पॉर्टंट अपडेट. बाकी सर्व जे पॅटर्न आहेत ते आहेतच. जे काही याचं डिटेल नोटिफिकेशन आहे ते उद्यापर्यंत तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.